ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महालक्ष्मी नमः. भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. प्रत्येक महिन्यात एकादशी तिथी असतेच, पण अधिक मास किंवा पुरुषोत्तम मासात येणाऱ्या एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते. असे म्हटले जाते की जे भक्त अधिक मासातील एकादशीचे व्रत पाळतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि अनेक जन्मांच्या पापांपासून त्यांची मुक्ती होते. ही एकादशी अत्यंत दुर्मिळ आहे, कारण त्या दर 3 वर्षांनी एकदाच येतात. अधिक मासाची पहिली एकादशी म्हणजे पद्मिनी एकादशी, जी मासातील शुक्ल पक्षात येते. तिला कमला एकादशी असंही म्हणतात. ही एकादशी 27 मे 2026 रोजी साजरी होईल. ही एकादशी 26 मे रोजी सकाळी 5:10 सुरू होईल आणि 27 मे रोजी सकाळी 6:21 संपेल. या एकादशीचा उपवास सोडण्याची वेळ ही 28 मे रोजी सकाळी 5:25 ते 7:56 या वेळेत असणार आहे. आता एकादशीचा उपवास व्रत हे आपल्याला 27 तारखेलाच करायचं आहे. या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या, तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आपण मेहनत तर करत असतो, पण मेहनतीचे आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही. तसेच मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा अगदी नोकरीत असेल, मुलांना पाहिजे तसे यश मिळत नाही, मुलांचा विवाह वेळेवरती जुळून येत नाही किंवा घरामध्ये पैसा येत नाही. कारण की पैसा हा सर्वात महत्त्वाचा असतो. पैशाचं ढोंग देखील आणता येत नाही. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या, याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच या अधिक मासामध्ये तीर्थस्नानाचे खूप महत्त्व आहे. तीर्थस्नान म्हणजे पवित्र नद्यांमध्ये अंघोळ करणे. या पवित्र महिन्यात केलेल्या तीर्थस्नानामुळे जन्मांतराची पापे धुतली जातात. या काळात तीर्थक्षेत्री स्नान, दान आणि जप केल्यास त्याचे फळ सामान्य दिवसांपेक्षा अनेक पटीने जास्त मिळते. हे स्नान केवळ शरीराला नव्हे तर मनाला आणि बुद्धीला शुद्ध करते. हा महिना भगवान विष्णूंचा पुरुषोत्तमाचा मानला जातो. या दिवसात स्नान करून विष्णू सहस्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्यास विष्णूंची कृपा प्राप्त होत असते. आता आपण या दिवशी स्नान करताना म्हणजेच अंघोळ करताना त्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आपण अंघोळ करायची आहे. यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ मिळेल व आपल्या आयुष्यातील देखील दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे हे नक्कीच दूर होते. या अधिक मासातील कमला एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते. आपण सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपले 2 हात जोडायचे आहे आणि आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर ते दोन्ही हात आपण आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहे. आता या दिवशी आपण अंघोळ करताना काही वस्तू टाकायच्याच आहे, पण त्यासोबत आपण दिवसभरामध्ये काही कामे देखील करायची आहे. जसे की या दिवशी घरामध्ये आपण गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा हळदीचं पाणी शिंपडलं तरी पण चालेल. कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये नकारात्मक बोलत असतो किंवा मांसाहार देखील करत असतो. तर ही नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण गोमूत्र किंवा हळदीचं पाणी शिंपडावं आणि यानंतर आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या पूजेचे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. आता या दिवशी आपण भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. आता प्रत्येकाच्याच घरात भगवान विष्णूंचा फोटो असेलच असं नाही, पण प्रत्येकाच्या घरात बाळकृष्णाची मूर्तीही असतेच आणि बाळकृष्णालाच भगवान विष्णू स्वरूप मानलं गेलं आहे. तर आपण देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे. मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देखील लावू शकता आणि आपण भगवान विष्णूंना अभिषेक करायचा आहे. अगोदर शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर जे काही अभिषेकाचं पाणी आहे ते आपण थोडं ग्रहण करावं. आपल्या मुलांना देखील द्यावं. यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो.
त्यानंतर भगवान विष्णूंची बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यांना पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची आहे आणि त्यांना ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण करायच्या आहे. मग पिवळ्या रंगाची मिठाई असेल, पिवळ्या रंगाची फुले असतील तर ती देखील आपण त्यांना अर्पण करावी. या दिवशी तुम्ही अगदी मंदिरामध्ये केळी देखील दान करू शकता किंवा पिवळ्या रंगाचा कोणताही पदार्थ या दिवशी मंदिरामध्ये दान केला तरी पण चालेल. त्यानंतर आता भगवान विष्णूंची आपल्याला पूजा सेवा करायची आहे. त्यांना चंदन लावायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुळशीपत्र. कारण की भगवान विष्णू हे तुळशीपत्राशिवाय नैवेद्य देखील ग्रहण करत नाही. तर आपण एक तुळशीपत्र घ्यायचं आहे. अगदी तुळशीचं खाली पडलेलं तुळशीपत्र घेतलं तरी पण चालेल. ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. गंगाजलाने देखील स्वच्छ धुवून घेऊ शकता, स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. या दिवशी तुळशीपत्र तोडत नाही, त्यामुळे अगोदरच्याच दिवशी तुम्ही तुळशीपत्र तोडून ठेवा किंवा अगदी खाली पडलेलं सुकलेलं तुळशीपत्र घेतलं तरी पण चालेल. तर आता हे तुळशीपत्र आपण आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपण भगवान विष्णूंचं विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे, ज्यामध्ये भगवान विष्णूंच्या 1000 नामांचा उल्लेख आहे. अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केला तरी पण चालेल, पण विष्णू सहस्रनाम आपण पठण करायचंच आहे. त्यानंतर आता आपल्याला आपली इच्छा मनोकामना बोलायची आहे. अगदी कठीणामधील कठीण इच्छा तुम्ही भगवान विष्णूंना सांगायची आहे. घरामध्ये संतान प्राप्ती होत नाही, मुलांचा विवाह जुळून येत नाही किंवा घरामध्ये पैसा येत नाही, घर होत नाही, गाडी होत नाही, जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे. आणि त्यानंतर हे तुळशीपत्र भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे. यामुळे आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होत असते असं म्हटलं जातं. या दिवशी विष्णू सहस्रनामचं देखील आपण पठण करायचं आहे. त्याचसोबत ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण जप देखील करायचा आहे. आता अधिक मास चालू आहे आणि अधिक मासामध्ये तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे. तुम्हाला जर तीर्थस्थानी जाऊन स्नान करणे शक्य असेल तर तिथे जाऊन देखील तुम्ही स्नान करू शकता किंवा तिथे जाणे जर शक्य नसेल तर घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण काही वस्तू टाकायच्या आहे. यामुळे आपल्याला तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होईल. तर पहिली वस्तू आहे तर ते म्हणजे मीठ. मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास रक्तप्रवाह योग्य प्रकारे होतो. केसांमधील किटाणू नष्ट होण्यासोबतच याने डॅन्ड्रफही दूर होतात. केसांना नवी चमक मिळते. मिठाचं पाणी त्वचेच्या निर्जीव पेशींना दूर करण्यास मदत करतं. रोज अगदी या पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा मुलायम आणि चमकदार दिसेल. तसेच याने रंग उजळण्यासही मदत होते. मिठाच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियमसारखे मिनरल्स असतात. हे त्वचेच्या छिद्रांमध्ये जाऊन स्वच्छता करतात. याने स्किन इन्फेक्शन होण्याचाही धोका कमी होतो. मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने थकवा आणि तणाव दूर होतो. याने डोक्याला शांतता मिळते आणि रात्री चांगली झोपही लागते. मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने हाडांमध्ये होणाऱ्या वेदनांपासून बचाव होतो. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिठाच्या पाण्याने जर आपण अंघोळ केली तर नकारात्मकता ही दूर होण्यास मदत होत असते. त्यानंतरची दुसरी वस्तू आहे तर ती म्हणजे हळद. हळद ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते आणि हळदीमुळे माता लक्ष्मी देखील आपल्याकडे आकर्षित होत असते. तर हळद देखील आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. मीठ, हळद त्याचसोबत आपण गंगाजल देखील टाकावं. आता आपल्या घरामध्ये जर गंगाजल नसेल तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावं, गंगा नदीचं स्मरण करावं आणि हर हर गंगे, हर हर गंगे म्हणत अंघोळ करावी. यामुळे देखील आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असते. त्यानंतर जर तुमच्याकडे पंचगव्य असेल तर पंचगव्य देखील तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. तसेच आपण यासोबत तुळशीची वाळलेली काडी देखील आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावी. यामुळे आपल्याला तुळशी मातेचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. आता तुळशीची वाळलेली काडी किंवा अगदी तुळशीची पानं देखील टाकू शकता आणि ते जर तुमच्याकडे नसेल तर तुळशीच्या कुंडीतील थोडीशी माती टाकली तरी पण चालेल. यामुळे भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि आपल्यामधील नकारात्मकता दूर होते. त्याचसोबत घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते. आता घरामधील प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्याच आहे. अगदी घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपण या वस्तू टाकाव्या. यामुळे तिचा आजारपण देखील दूर होण्यास मदत होईल असं म्हटलं जातं. त्याचसोबत आपले देखील कामे मार्गी लागतात. अडकलेले कामे हे पूर्ण होतात.
आता या वस्तू टाकल्यानंतर आपण एका मंत्राचा जप करणं देखील अत्यंत गरजेचं आहे. यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होतं. स्क्रीनवरती तुम्हाला तो मंत्र दिसत असेल, तो मंत्र तुम्ही आवर्जून म्हणायचाच आहे. तर तो मंत्र असा आहे की गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. आपण अगदी प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकत असताना हा मंत्र म्हणावा. यामुळे आपल्याला सर्व तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.